कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत, सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरल्याचं सांगितलं. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पुढील 1 वर्षात 16,000 मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचं शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्यावं, लोकसंवाद आणि सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सनं पुढाकार घ्यावा, तसंच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय आणि खाजगी जमिनी उपलब्ध करून घेणं, भूसंपादन करणं तसंच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिलेत. यावेळी लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत या बैठकीत संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, विद्युत निरीक्षक शकील सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.